आणि लवकरच आपण नदीवर पोहोचणार आहोत. आपल्याबरोबर खूप सारी मंडळी आहे, बघू शकता. ते पण हौसेपोटी मासे पकडायला चाललेत. एक मजा अशी विरुंगळा. बघूया आज किती सापडतात मासे. नेहमी आपण चालत जातो नदीवर, आज आपण बाईकने जात आहोत. आपल्याला स्पॉन्सरशिप भेटलेली आहे बाईकवर जाण्यासाठी. जरी त्यांची दाढी पिकलेली असेल, ते वातावरणात बदल असल्यामुळे, परंतु ते तरुणच आहेत, असं नाही की वयस्कर आहेत. 30च्या आतलेच आहेत ते. आणि हा रस्ता तुम्हाला माहितीच असेल, खूप वेळा मी दाखवलेला आहे. आणि आपण जाळं खूप दिवस टाकलं नव्हतं कांडल नदीवर नाही पुढचं का. आणि ही नदी आपली. आता आपण आज जाऊन बघणार आहोत. आता आपण नदीवर पोचलेलो आहोत, उतरतोय. आणि आता ह्या पाण्यात टाकणार आहोत. तर अरे आपण माशांचं जाळं बघत असाल इथे टाकलेलं आहे. तर आता मी तुम्हाला दाखवतो की मासे कसे अडकले जातात ह्यामध्ये. तर दाखवतो. जरा पाणी आहे, जरा भीती वाटते की पाण्यात आपण पडू, पाय सरकतोय, तरीसुद्धा मी प्रयत्न करतो. तर अशा प्रकारे आपले हे जाळं आहे, त्याच्यामध्ये हे बघा मासे अडकलेले आहेत. तर खूप छान प्रकारे खूप छान असे मासे अडकलेले आहेत. छोटे छोटे आहेत, पण नदीची मासे खाण्यात खूप मजा असते. प्रकारे आपण हे जाळं जे लावलेलं आहे तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर याच्यात मासे अडकलेले आहेत. आणि खूप दिवसांनी आपण मासे पकडायला आलो. पावसाळ्यात आपला एक ब्लॉग झाला होता मासेवर, पण योग नाही आला आणि टाईम नाही भेटत. त्यामुळे आज आपण आलो, जुळून आला योग. जो खरा माणूस एक येणार होता त्याने आपल्याला टांग दिली, तुम्हाला माहितीच असेल. आणि न येणारी हे जे दोघे आपल्यासोबत आलेत ते मासे खात नाहीत. फक्त आपलाच आता आपलीच मजा आहे, त्यांचा वाटा काय नाही त्याच्यामध्ये. तर आता आपण बघू काढताना. मित्रांनो, आता आपण जाळं काढायला जात आहोत. आणि काम नाही आपण जाळं काढतोय. ह्याला ना आडी सांगायला समजत नाही बा, आपल्याला एवढी आडी माहिती बा. एक नंबर बघ म्हणती. मला हसतात माझ्या करामतीवर की माझे हे वेगवेगळे प्रयोग आहेत ते त्यांना पटत नाही. त्यांचं डोळं दिपवतील आता. हे ह्याला पाठव पहिला आधी. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की आपल्याला मासे भेटलेले आहेत. आणि ताजा मासा. आणि आपल्याला मदतगार म्हणून विवेक जाधव, बंटी आपला भाऊ, आणि समीर बोलतोच दादा, कारण समीरला दादाच म्हणतात, पण आई पण ओरडते. पण आता एक जिवलग असतो आपला माणूस. भेटलं तरी काय तुझं मागलं सध्या कायचं ना कधी पिशवी ना पिशवी आणली. अरे भावा, हे कसं काय करायचं. आता आपण मासे काढत आहोत, तुम्ही बघू शकता. हे पहा. आणि हे माशांचं काय रे, कसं काढायचं हे बघा. हे मासे बघू शकता किती लागलेत. काढलेमध्ये आपल्याला एवढे मासे भेटलेत, पाहू शकता. आता आपण अजून एकदा जाळं टाकतोय. आपण आता तयार आहोत जाळं टाकण्यासाठी, पण आता त्या बाजूने आपण टाकणार आहोत तिकडे.
आता आपण आपल्या बरोबर सुबोध दादा आलेला आहे, मावकर वेल्डर, आणि आपल्याला ते मदत करणार आहेत कांडल टाकण्यात खोल पाण्यामध्ये. एक एक शेडा अरे हो पण जरा माझी गांड हातभर फाटते का नाही इथं नाही काय, त्या दगडाला पकड. आता आपण इथं कांडल टाकलेली आहे. आहोत आणि जाळं काढणार आहोत. आपल्याला मदत केली आहे सुबोध दादानी. तर तुम्ही बघितलं असेल मासे पकडण्याला, म्हणजे मासे खाण्याचा लई छंद आहे. विकत भेटतात पण ते कधी कधी भेटत नाही आपल्याला, ते विकणारे लगेच निघून जातो. तर आज माशांचा बेत आहे, खूप छान. आज गोड जेवण आहे खरं, पण आता काय करणार. आणि अशा प्रकारे आपल्याला मासे न मिळावे म्हणून हे प्रयत्न करत आहेत सगळेजण, जाणून बुजून गोंगाट करत आहेत. आणि सावकार पण हसत आहेत खरोखर. जाळे लावून आपण पाण्याचा आनंद घेत आहोत नदीचा. असं वाटतंय की मलेशियाच्या समुद्रावरच मी आलेलो आहे. मलेशिया अडकल्यानंतर खूप जण इथं आनंद घेत आहेत. आणि सावकार आपले बसलेले आहेत. त्या कापसाच्या मधी मध दुसरं त्याच्यात घुसवायचं. आणि अशा प्रकारे आपण जाळा आता सोडवतोय. आणि मासे सापडतायत नाही असं नाही. सुबोध दादानी आपल्याला खूप मदत केलेली आहे. चांगले मासे भेटले नाही लवकर यायला पाहिजे मोठी चांगली असते, मोठी ती खवलीची आहे, खवलीची मला माशाची कशी असते. आणि आता ही शेवटची कांडल आपण उचलतोय आणि आता आपण घरी जाणार आहोत. अरे खूप सारे मासे भेटलेले आहेत. आता आपण घरी जात आहोत आणि खूप सारे मासे पकडलेले आहेत. आपण जे बोलत होते खूप जण मला की होणार नाही, मासे पकडले जाणार नाही, तर ते गप असतील सगळे. आणि आपल्यासोबत जे आलेले आहेत विवेक जाधव, त्यांना आपण संघर्ष हा एक ब्लॉग आहे आपला, त्याच्यामध्ये त्यांची आपण मुलाखत घेतली होती. खूप मजा आली. पाहूया आता आपण नंतर. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर लाईक कमेंट शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा मला. हे मासे जे पकडले ते ह्या ताटात टाकलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. तर आता आपण घरी आलेलो आहोत आणि हे मासे आहेत काय काय खूप मोठे सापडलेत.